नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. सध्या देशभरात 8व्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर 18 महिन्यांच्या थकबाकीबाबत देखील मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाटत आहे की यावेळी त्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे आज आपण या सर्व विषयांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि नेमकं काय अपडेट आहे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण 8वा वेतन आयोग काय आहे हे समजून घेऊया. भारत सरकार दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसी केल्या जातात. सध्या 7वा वेतन आयोग लागू आहे, परंतु 2025-26 दरम्यान 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यामुळे आता नवीन वेतन रचना लागू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 18 महिन्यांची थकबाकी. मित्रांनो, जर सरकारने 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला आणि त्याचा अंतिम अहवाल 2027 मध्ये आला, तर या दरम्यानचा कालावधी कर्मचाऱ्यांना एरियर्स म्हणून दिला जाऊ शकतो. म्हणजेच साधारण 17 ते 18 महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना थकबाकी स्वरूपात मिळू शकतो. ही रक्कम खूप मोठी असू शकते आणि कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा आर्थिक दिलासा ठरू शकतो. आता आपण या थकबाकीची रक्कम किती असू शकते हे समजून घेऊया. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये असेल, तर त्याला 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत थकबाकी मिळू शकते. तर ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे त्यांना 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत एरियर्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी मानली जात आहे. पगारवाढीबद्दल बोलायचं झालं तर 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे. सध्या 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 आहे, पण 8व्या वेतन आयोगात तो 3 किंवा त्याहून अधिक होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 35% वाढ होऊ शकते. म्हणजेच सध्या 18,000 बेसिक असलेला कर्मचारी भविष्यात 45,000 रुपयांपर्यंत पगार मिळवू शकतो. महागाई भत्त्याबद्दल देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सध्याचा महागाई भत्ता बेसिक पगारात मर्ज केला जाईल आणि पुन्हा नव्याने डीए मोजणी सुरू होईल. यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो आणि त्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होईल. कर्मचारी संघटनांनी देखील सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, पेन्शनधारकांना अधिक सुविधा देणे, तसेच महिलांसाठी विशेष सवलती देणे यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांवर सरकार विचार करत आहे आणि पुढील काही महिन्यांमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सध्या सरकारकडून 18 महिन्यांच्या थकबाकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही केवळ शक्यता आणि अंदाजावर आधारित माहिती आहे. मागील वेतन आयोगाच्या अनुभवावरून असे दिसून येते की शिफारसी लागू करताना मागील तारखेपासून अंमलबजावणी केली जाते आणि त्यामुळे एरियर्स मिळतात. आता प्रश्न येतो की ही थकबाकी कशी मिळेल? तर तज्ज्ञांच्या मते सरकार ही रक्कम एकरकमी देऊ शकते किंवा हप्त्यांमध्ये देखील देऊ शकते. हे पूर्णपणे सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर आणि निर्णयावर अवलंबून असेल. सध्या 8वा वेतन आयोग विविध कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि संबंधित विभागांकडून सूचना आणि अभिप्राय घेत आहे. त्यामुळे अजून अंतिम निर्णय होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण इतकं नक्की आहे की या वेतन आयोगामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. शेवटी मित्रांनो, जर 8वा वेतन आयोग अपेक्षेनुसार लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. पगारवाढ, भत्ते आणि थकबाकीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते. त्यामुळे पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच 8 महिन्यांची थकबाकी मिळेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.